तुम्ही बघताय यशमान चॅनलवरती व्हिडिओ. चला तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. देवाचं नाव घेऊन रामकृष्ण हरी. चला तर आपण आज पपई शेतामधून व्हिडिओ स्टार्ट करतोय, कारण की आज पपईमध्ये खूप जास्त गवत उतरले आणि आता पावसाला स्टार्ट झालाय. जून तर मान्सून कधी येऊ शकतो आणि पाऊस झाल्यानंतर आपण याच्यात मेहनत करू शकत नाही ट्रॅक्टरची साहाय्याने. तर आपल्याकडे एक ट्रॅक्टर नवीन आणणार आहे. तर बघू शकता आता सध्याच्या परिस्थितीत आपण पपई याच्यामध्ये आपण ट्रॅक्टर मारल्याशिवाय याच्यातलं तण कमी होणार नाही, गवत कमी होणार नाही. तर याच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला समजणार आहे आपण कोणता ट्रॅक्टर आणणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. अर्धा एक तास वेल्डिंगचं काम करूया, त्यानंतर आपण शोरूमवरती जाऊन इन्क्वायरी करणार आहे ट्रॅक्टरबद्दल. मित्रांनो आता 11:30चा टायमिंग झाला आहे. काम पूर्ण कंप्लीट करून आम्ही पोलीस साहेब आणि मोनू साहेब ट्रॅक्टर बघायला. हे बघा आमची राणी आता वाजापूरच्या शोरूमला निघालो आहे. आमच्या गाडीची हवा थोडी कमी झाली आहे. जिओ पंप आमच्या गावापासून पुढे 1 किलोमीटर अंतर होते. इथं आपण जिओचं एअर हवामानासाठी आहे इथं मारून घेऊ हवा. म्हणूनचा क्लासमेट मित्र आणि सोबतचा फ्रेंड भेटला आहे. आपल्या घरून निघून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हे कांदा मार्केट लागतं मित्रांनो. नवीन झाली आहे कृषी बाजार समिती, बघू शकता. आणि काही थोड्या अंतरावरती समुद्री महामार्ग लागतो, जो की मुंबई नागपूर नवीन झाला आहे मित्रांनो. टायमिंग फक्त 11:30, त्याच्यावरती 2-1 मिनिटावरती झाल्याचं ते महाराष्ट्र राज्य वकार मंडळ पण इथे झालं आहे नवीन. आणि टेम्परेचर इतकं वाढ आहे. एक दुसरा पेट्रोल पंप 5 किलोमीटरच्या आत आम्हाला लागलेला आहे. जो समुद्री आहे आणि ते आपली पाहुणी उभा आहे तिकून. आता रोड टॅक्स मागत होते, त्यांना म्हणलं तिकून आता देतो. इथून खाली उतरण्यासाठी जागा आहे. यो एक ब्रिज बघा, टोल नाका. इथून वर चढण्यासाठी कांदे बघा शेतकरी गाडी नंबर बघू शकता तुम्ही. इतका शेतकऱ्याचा कांदा आहे तरी बी भाव नाही त्या कांदा. मित्रांनो समोर नागपूर मुंबई जुना एक्सप्रेस हायवे लागलेला आहे. त्याच्यामध्ये आजकाल सेफ्टीसाठी भरपूर बघू शकता 7 कॅमेरे लावलेले आहे. बघा शेतीसाठी अवजारं खूप विक्री आहे. आणि इथे जायचं आपल्याला. समोर एक शोरूम आहे, तिथे विचारून बघूया. नाही पडलं तर पुढे जाऊया आपण सिटीमध्ये, व्हायचं सिटीमध्ये जाऊया. विश्वकर्मा ट्रॅक्टर इथे आलेला आहे मित्रांनो, तिथे विचारून बघूया. त्याला जुगाड करतो. आपण पूर्ण बॅकग्राऊंड वर करतो. आपलं मशीन कधी पार्सल होण्यासाठी गाडीमध्ये रिक्षामध्ये टाकलं.
याला याला इकडं याला याला चाका येते दोन ते चाकाला लावा दुसऱ्याला याला चाकाला तिकड्याला हा तिला लाव घेतात ब्लॉक फॉलो करत बोला मित्रांनो जमीन हे समोर बघा किती निब्बर आहे आणि बघू शकता हा तर म्हणून लावलेला रोटा आहे 2 ते 3 इंच लावला आणि हे बघू शकता माझा रोटा 5 ते 6 इंच लावलेला आहे बघू शकता तुम्ही आणि 2-3 चक्कर याच्यात मारले की एकदम व्यवस्थित झालं रान याच्यात बघू शकता कम्प्लीट अर्धा फूट खाली रोटा लागला आहे तर याचा रिझल्ट बघू शकता आणि याला हळूहळू आपण या यंत्राला आपण वेगवेगळे जुगाड लावणार आहोत जसं की तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये बघू शकता वेगवेगळे जुगाड आपण बनवणार आहे तर आपण